बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल जो मात्र डॉट बॉल फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे जीवन आणि जीवनच्या जोडीला मैदानावरती अजून एक फलंदाज पाहायला मिळतात. यावेळेस देखील फार चांगली गोलंदाजी आणि प्रत्येक गोलंदाजासाठी के ग्रुप कांबा आणि अर्जुन ग्रुप कांबा यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. पटरपाडा संघ 12th मॅन पाठवायचे. ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 वन ऑन द बोर्ड. एक धाव जी धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूंचं खेळणं अतिशय महत्वाचं आहे. संजय आणि जीवन ही सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. वडा बॉल जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सागर दादा सोबत थोडीशी चर्चा करत होते आणि आता सूर सापडलाय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला अनिकेत पाहायला मिळतात. थोडीशी चर्चा रात्रीच्या सत्रामध्ये अनिकेत सोबत सागर दादांनी केली होती आणि त्यानंतर आपण पाहू शकतो सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी. यावेळेस या मॅचची गोल्डन विकेट. जीवनच्या खेळीचा अंत. अनिकेतला मोठा धक्का आपण पाहू शकतो घेतलेला आहे. मोठी विकेट. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना जीवन बॅक टू दी पवेलियन. अनिकेतला आपण पाहू शकतो ही मोठी सफलता सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो. अगदी सूर सापडले आहेत. ॲक्युरेसी जबरदस्त आणि पहिला फलंदाज होतोय बाद आई गावदेवी पठारपाडा या संघाचा. मनपूर्वक सहर्ष स्वागत. चॉकलेट बॉय ऑफ कांबा सायनाथ शेठ ठाकरे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला ते इन ॲक्शन पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 1. यावेळेस देखील फार चांगली गोलंदाजी मैदानावरती फार चांगली बॉलिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला 1 फक्त पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं जबरदस्त राहिले. फक्त एका धावेचं 1 धाव खर्च केली आणि 1 महत्वाची विकेट देखील कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आपण पाहू शकतो के 11 संघाचे 12th मॅनची भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राजेशी पावशे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पठारपाडा संघाकडून यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतात मिस्टेक झाली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. नैतिक पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला नैतिक आपल्याला पाहायला मिळतील. काल विथ द बॅट जबरदस्त कामगिरी करत 50 धाब्यांची विध्वंसक खेळी साकारली असे नैतिक आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती ते महत्वाची विकेट देखील कॅरी होऊ शकली असती. यावेळेस विकेट. अपना टाइम कब आएगा ये मालूम नहीं लेकिन अपना टाइम अपन खुद लाएगा. आता स्वतःवरती विश्वास टाकलाय. कुठल्याही खेळाडूची गरज नाहीये. मी खेळाडूला बोल्ड करेल असं सांगत असताना मैदानावरती महत्वाची विकेट. संजयच्या खेळीचा अंत. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आता तंबूच्या आशयाला गडी गमावल्या. दुसरा बॅटिंग करत असताना आई गावदेवी पठारपाडा संघाने 3 या आकड्यावरती हा दुसरा आद्रा. थँक्यू. के 11 कुणालजी खरकर यांचा हा मालकीचा संघ आहे. जो संघ शिवनवतरुण क्रिकेट संघ किंवा शिवनवतरुण मित्रमंडळ यांना बिलॉंग करतो आणि शिवनवतरुण मित्रमंडळाच्या वतीने आम्हाला
विशेष आर्थिक सहकार्य लाभले त्यांचा मी विशेष आभार. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल के ग्रुप कांबा आणि अर्जुन ग्रुप कांबाच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय, थोडासा मिसहिट पाहायला मिळतोय. आलेली मैदानावरती सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, स्ट्रायकिंग एंड वरती या थ्रो थोडासा वाईड आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. उमेश पाहायला मिळतात. 12th मॅन एक्स्ट्रा प्लेअर पठारपाडा संघ पाठवणं गरजेचं आहे मित्रांनो, स्पर्धा लाईव्ह आहे. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, निघून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला फक्त दिशा दाखवली, क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा खणखणीत चौकार. एक्स्ट्रा प्लेअर समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे पठारपाडा संघ प्लीज. यावेळेस देखील मैदानावरती थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच आली आहे. सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, मात्र आलाय बॉल आपण पाहू शकतो जे मात्र डॉट. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय, त्या दुसऱ्या षटकामध्ये देखील थोडीशी टेंटेटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाचा स्पेशली फलंदाजी ही आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढील मॅच SPK सुपर किंग्स आणि SPK सुपर किंग्स संघ चलो शिर्डी 11 कांबा या संघासोबत फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्ट्रोक फसलाय, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील, मात्र आपण पाहू शकतो तो अप्रोच टेंटेटिव्ह थोडासा पाहायला मिळतोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 11. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड, 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेला गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल सीमा पलीकडे. आज जबरदस्त 4 धावांसाठी KPL चौकार. सन्ना 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील लोवर फुल टॉस ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेला कुणाल देखील आहेत, मात्र अनिकेत जोपर्यंत फील्ड करतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो थोडेसे दूर वरती होते, पण आपण पाहू शकतो यस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आणि सॉफ्ट डिसिजन आउट आहे. सो आपण थर्ड अंपायरच्या दिशेला रेफरल करतोय. निर्णय सोपवण्यात आले तिसऱ्या पंचांच्या दिशेला. फलंदाज सेफ आहेत, नॉट आउट, त्यामुळे धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल ऑन साइडला
लॉफ करण्याचा प्रयत्न होता मात्र मिसहिट पाहायला मिळतोय. फिल्डिंग अप्रतिम, दर्जा देखील चांगला पाहायला मिळेल. मैदानावरती धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, जे मात्र 19 या आकड्यावरती पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल KK11 या संघासाठी. अर्जुन ग्रुप कांबा, KK ग्रुप कांबा यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपीज कॅश प्राईज, जो गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19. बॉल चालेत आतापर्यंत 4, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नाही आहे मोबाईलमध्ये. नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्क अतिशय महत्त्वाचा असतो. इथे फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. बॅकफूट फ्रंट फूट अगदी त्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारचा फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो बॅट फिरवली जाते. इथे देखील रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 19. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी DJ प्रशांत यांना. क्रमांक 4 मैदानावरती होत आहे सुरू. चौथ्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. चला, वेळ वाचणं महत्त्वाचं असेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 19. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नैतिकला आपण पाहतोय आणि नैतिकसाठी देखील सुवर्ण संधी आहे. KK ग्रुप कांबा, अर्जुन ग्रुप कांबाच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक गोलंदाजावरती आपण पाहू शकतो. KK ग्रुप कांबा आणि अर्जुन ग्रुप कांबा यांच्या वतीने आपण कॅश प्राइज पाहतोय आणि आकाश सुरोशे यांच्या वतीने सुवर्ण संधी असेल नैतिकसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपीज, 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता मात्र मिस हिट. बॉल हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. कॅच झाली ड्रॉप. मैदानावरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ते म्हणजे 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा जबरदस्त मैदानावरती कामगिरी पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जे मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. गोलंदाजी फार चांगली झाली आहे, ज्या प्रकारची KK11 संघ अपेक्षा करत होता त्यासाठी महत्त्वाचं असतं अनिकेत तेंडुलकरचं पहिलं षटक. आणि अनिकेत ज्यावेळेस टचमध्ये ना त्यावेळेस नैतिक देखील फार चांगली कामगिरी करतो. येस, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. त्यामध्ये लेग साईड एक्स्ट्राची रन स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 22 धावा धावफलकावरती. 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत नैतिकने. यावेळेस देखील ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. आली आहे सिंगल. धावसंख्या फलकावरती 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
पुढील मॅच जबरदस्त बाटेल आपल्याला पाहायला मिळेल. SPK सुपर किंग्स विपक्ष चलो शिर्डी 11 कांबा या दोन संघांमध्ये एक बिग बॅटल आपल्या सर्वांना रंगताना पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी, जबरदस्त बॉल आलाय, बॉल डॉट. याच दरम्यान आपल्या सर्वांना पाहायला मिळतील आजच्या नाश्त्याची सोय ज्यांच्या वतीने केली आहे बंटूदादा जोशी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. संतोषदादा सुरेश साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी नैतिकला विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल जर विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर. आणि इथे मैदानावरती फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील, विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल, अजून एक विकेटचं पतन फलंदाजाच्या खेळीचं अंत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अतस्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष SPK सुपर किंग्स संघाचे संघमालक अर्थातच बाहुबली योगेश शेठ मनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. पुढील मॅच इन ॲक्शन मध्ये योगेश दादा पाहायला मिळतील आणि बाहुबली इनिंग ची गरज आहे. बाहुबली इनिंग सर्व कामगारांना बघायची आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकत असताना 24-24. योगेश पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती 14 समाप्त, धावसंख्या 24. शेवटचं षटक, या शेवटच्या षटकामध्ये कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं. यावेळेस देखील योगेशच्या वतीने फार चांगली गोलंदाजी, एक चांगला गुणवान खेळाडू आहे योगेश. टप्पा फार चांगला आहे योगेशचा. ज्या प्रकारे मी उल्लेख केला की ज्या प्रकारची गोलंदाजी ऋतिक करतो, ज्या प्रकारची गोलंदाजी साहिल करतो, अगदी तशीच तंतोतंत गोलंदाजी योगेश मसोंडे असतील, योगेश पवार करतात. वेग नाहीये पण ॲक्युरेसी प्रचंड आहे. मी हेच म्हटलं होतं, ॲक्युरेसी फार महत्वाची असते. अचूक लाईन, अचूक लेग वरती भेदक गोलंदाजी. आणि योगेशसाठी देखील सुवर्ण संधी आहे. KK ग्रुप कांबा, अर्जुन ग्रुप कांबा यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. स्लोवर वन मात्र इथे दिशाहीन गोलंदाजी. ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होता, फ्लायटेड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आलाय बॉल वाईड, अवांतरची धाव फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 26 जावा. यावेळेस देखील डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. ज्यावेळेस थोडासा मीडियम पेसने गोलंदाजी करतायत त्यावेळेस चांगली गोलंदाजी होती. ज्यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न करतात, एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मीडियम पेस स्क्वेलेगच्या दिशेला, फिल्डर मात्र झाली आहे थोडीशी मिस्टेक आणि बॉल सीमा पलीकडे स्क्वेलेगच्या दिशेला, फिल्डरच्या डोक्यावरून खणखणीत चौकार.
आणि आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी विशेष आकर्षण पाहायला मिळतंय. रोल्स रॉयस मध्ये आपण ड्रिंक्स घेऊन जाणार आहोत. सो वेगळा थाट आपल्याला पाहायला मिळतो नेहमी. रोल्स रॉयस मध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत. मागच्या वेळेस थार होती आणि यावेळेस रोल्स रॉयस पाहायला मिळते. म्हणजे कांबाकर म्हटलं की सगळ्या गोष्टी रॉयल आणि रॉयल कारभार हा कांबा गावातूनच सुरुवात होते. आणि आपण पाहू शकतो ड्रिंक्स, येस ड्रिंक्स ट्रॉलीच्या भूमिकेमध्ये आपल्याला रोल्स रॉयस पाहायला मिळेल म्हणजे रॉयल कारभार. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 34, 34 धावा आणि 35, 35 धावांचं लक्ष्य. बंडूदादा जोशी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांच्या वतीने नाश्त्याची सोय आम्हाला लाभली. प्रत्येकाची काळजी घेतात, त्या सोबतीला नाश्त्याची सोय कुठल्याही गोष्टीची कमी नाही याची काळजी ज्यांच्या वतीने घेतली जाते. आमचे लाडके बंडूदादा जोशी यांचा आम्ही विशेष शुभ सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. विकी भाऊ उपस्थिती दाखवायची आहे. विकी भाऊ, सागर दादा, लोकांची उपस्थिती महत्वाची आहे. आपण शुभ सन्मान करतोय आणि येस पुढील मॅचचा टॉस देखील आपण लगेच करणार आहोत. SPK सुपर किंग्स विपक्ष आपल्याला सामना पाहायला मिळेल चलो शिर्डी 11 कांबा. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. आदेश भाऊ, चला आपण टॉस करू. सागर दादा, टॉस करूया आपण. SPK सुपर किंग्स विपक्ष चलो शिर्डी 11 कांबा. लगेच आपण टॉस करतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. बंटूदादा जोशी साहेबांना विनंती असेल आपण उपस्थिती दाखवायची आहे. बंटूदादांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्या सोबतीला जॉईन झालेत. कॉल असेल चलो शिर्डी 11 कांबा. विकास दादाचा कॉल आहे. काटा असा कॉल म्हणजे टेल आणि पडला हेड म्हणजे टॉस जिंकला तो म्हणजेच SPK सुपर किंग संघाने. विनंती असेल बंडू दादा आपण असं नसतं वा. येस सागर दादा, टॉस जिंकला, डिसिजन बॉलिंग फिल्डिंगचा निर्णय घेतला. समोर एक नामवंत संघ आहे चलो शिर्डी 11 कांबा संघाचा. विचार केला तर त्या टीम मध्ये विकास सारखा खेळाडू आहे, आदेश सारखा खेळाडू आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? काय नाही, काल केलो तसंच करणार. आणि काय सांगाल या संपूर्ण संघामध्ये आपल्याला बाहुबली पाहायला मिळतात. सागर दादा असतील, योगेश दादा असतील, तुम्ही स्वतः आहेत. काय सांगाल? संपूर्ण रिझल्ट मॅटर करत नाही जर तुम्ही प्रयत्न करता. 2 मॅचेस अशा झाल्या ना, एक दावेने तुम्ही हारले, दादा वाईट वाटतं ना? काय मॅच आहे ती मॅच. ठीक आहे, काय सांगाल स्ट्रॅटेजी मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील की तशी स्ट्रॅटेजी असेल? तशीच असेल. आणि काय सांगशील, तुझ्यावरती नेहमी योगेश दादा विश्वास दाखवतो, त्यांच्याबद्दल काय सांगशील? सागर दादा एक सरप्राईज पॅकेज आलाय, काय सांगशील? ठीक आहे, जाऊया आपण मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला पाहायला मिळेल मॅच देखील सुरू आहे. आणि टॉस कपोज कक्षामधून न्यूज येते SPK सुपर किंग सागर दादाने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. बॅटिंगसाठी चलो शिर्डी 11 कांबा संघाला इन्व्हाइट केलंय. रॉयल रोल्स रॉयस आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये ड्रिंक्स ट्रॉली च्या भूमिकेमध्ये. आणि यस, योगेश दादाची बातच वेगळी आहे, कांबाकरांची बात वेगळीच असते. मी नेहमी म्हणतो की कांबा गावातून सोन्याचा धूर निघतो, पैशांचा पाऊस आणि रॉयल कारभार कांबा गावाची ओळख आहे. आणि आता मैदानामधून थोडस बाहेर यायचं कारण मॅच देखील सुरू आहे, विजयासाठी गरज आहे. 35 धावांची गरज. पहिलाच बॉल मिस पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर इंटरेस्टेड असेल, एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. पहिला धक्का बसतोय. फलंदाज कुणाल बॅक टू दी पवेलियन.
35 धावांची आणि 35 धावांचा पाठलाग करत असताना देखील मैदानावरती कमकुवत फलंदाजी पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 0. गडी गमावला पहिला आणि नवीन बॅटर युवराज आपल्याला पाहायला मिळतील. युवराजच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. रोल्स रॉयस आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. चा आपण पाहू शकतो टार्गेट आली आहे सिंगल. धावसंख्या 1 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबाईलमध्ये सुमितजी चोरगे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये कॅच झाली आहे ड्रॉप. अन्यथा या 35 धावा देखील 55 धावांसारख्या वाटू लागल्या असत्या जर इथे कॅच स्वीकारली गेली असती तर. मैदानावरती कॅच झाली आहे ड्रॉप, तरी देखील आपल्याला पाहायला मिळतोय आलेली मैदानावरती पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक हा टीम जरूर होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 2. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पहिल्या मार्गस्थ. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2. गडी गमावलाय 1. यावेळेस देखील फ्लॅटेड स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेला 1 तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न असेल, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. KK11 संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. अजून एक मोठा धक्का बसेल. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज नैतिक बॅक टू दी पवेलियन. योगेश पाहायला मिळतील. योगेश एक असा खेळाडू नाही या सिच्युएशन साठी परिपक्व खेळाडू आहे. सेन्सिबल क्रिकेटर आहे, माहितीये की कशी बॅटिंग करावी. या साइडला ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल सीमा पलीकडे आलेला 4 धावांसाठी हा जबरदस्त चौकार. षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या प्रगती पथावरती आणि जीवनच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे. जीवनच्या वतीने कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. 35 धावांचं लक्ष्य. प्रति षटकामागे 7.00 ची आस्किंग गती मेंटेन करावी लागेल. आणि अगदी आपण पाहू शकतो पहिला जो बॉल आपल्याला पाहायला मिळाला त्या पहिल्या बॉलवरती सिंगल. सेन्सिबल क्रिकेटर म्हणून योगेश मसोंडे यांची ओळख आहे आणि सेन्सिबल क्रिकेट देखील खेळत असताना. स्ट्रायकिंग एंडवरती आता युवराज पाहायला मिळत आहे, जे युवराजच्या बॅटमधून एक चौकार आलाय. विजयाच्या अशा पल्लवीत देखील झाल्यात. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, मिस्टेक पाहायला मिळते. रनआउटची संधी होती, मात्र फॉलो थ्रू मध्ये थोडीशी जगलिंग पाहायला मिळाली. हातामधून बॉल निसटलाय. आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं प्रगती पथावरती. 2 बॉलचा खेळ झाला अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची की थोडंसं वेळ वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 9. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळते ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. थोडासा टेंटेटिव्ह अप्रोच पण माहिती आहे धावा कमी आहेत. एखादा चौकार एखादा षटकार या मॅचमध्ये सिंगल डबलने आपण सामना जिंकू शकतो. त्यामुळे आपल्याकडे बॉलचा क्वेश्चन आहे. एखाद 2 डॉट बॉल गेले तरीही चालेल पण आपण विकेट गमवायची नाही आहे ही स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला KK11 संघाच्या वतीने. कारण सलामीला आलेले दोन्ही फलंदाज स्वतःमध्ये बाद झालेत. अनिकेत आणि नैतिक. आता पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आणि पार्टनरशिप बिल्ड करत असताना जास्त डॉट बॉल फेस करू नये याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिडविकेटच्या दिशेला. थोडीशी मिस्टेक. सिंगल कंप्लीट झाली डीप मिडविकेटमधून. जोपर्यंत खेळाडू बॅकिंगसाठी येईल तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा पाहायला मिळतील जी मात्र एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 10. 10 ऑन द बोर्ड. फलकावरती धावा 10. महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाचे खेळाडू खेळणं अतिशय महत्त्वाचं असतं असा मी नेहमी उल्लेख करतो. लो स्कोरिंग एन्काउंटर नेहमी हाय व्होल्टेज होतात हे आपण देखील पाहिलं आहे. आता बघूया ही ओव्हर कशा प्रकारे हाताळली जाईल जीवनच्या वतीने. फुल टॉस मिस इट. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डाऊन द बॉल. कॅच इज द कॉल. मात्र कॅच झाली आहे ड्रॉप. दुसरा खेळाडू येत आहेत. रनआउटची संधी आणि फलंदाज आपण पाहू शकतो पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप आहेत. बॅट ट्रॅक केली आहे. बॅट ग्राउंडेड केली आहे. पंचांनी पाहिलं मैदानावरती सिंगल. कॅच झाली ड्रॉप. एक धाव झाली कंप्लीट एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 11 या आकड्यावर शेवटचा बॉल आहे. जीवनच्या वतीने 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. 1 डॉट आणि 4 सिंगल आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 10 या आकड्यावर माफ करा 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं ज्यावेळेस समाप्त झालं धावसंख्या 7 होती. या षटकामध्ये तब्बल 4 धावा फलकावरती ॲड झाल्या. फार चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना आपल्याला जीवन पाहायला मिळतात. यावेळेस देखील मैदानावरती थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि डॉट बॉलने आपण पाहू शकतो षटकाची होती सांगता. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 11. प्रवीण दादा बनकरी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. मॅच थोड्या लवकर फिनिश होणं गरजेचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रत्येकाला पार्टी असणार आहे. प्रवीण दादा आणि सागर दादांच्या वतीने असणारच आहे. दिलदार आहेत प्रवीण दादा आणि सागर दादा आणि ज्यांच्या वतीने आपण पाहू शकतो प्रत्येकाला पार्टी असेल. कोणी कुठे जायचं नाही स्पर्धा संपल्यानंतर. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 11 या आकड्यावर. संजय बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी. कॅच झाली कंप्लीट. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज होतील बाद. येस 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 12 धाव्यांवरती अजून एक धक्का बसेल. फलंदाजाच्या खेळीचा अंत. योगेश बॅक टू दी पवेलियन.
गोलंदाज तयार, कट करण्याचा प्रयत्न, वेगवान, प्रचंड गती, प्रचंड वेग आणि आली सिंगल. कॅच आय थिंक ड्रॉप झाली आहे, पण प्रचंड गती होती, प्रचंड वेग होता. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल. 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च, एक महत्वाची विकेट कॅरी झाली आहे. चला ड्रिंक्स ब्रेक होणार आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सो ड्रिंक्स ट्रॉली रेडी राहायचं आहे. रोल्स रॉयस मध्ये आपण पाहणार आहोत ड्रिंक्स ब्रेक होत असताना. यावेळेस व्हाईट बॉल, अवंतरची धाव फलकावरती होईल ॲड आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. सिंगल, विकेट, सिंगल, वाईट. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात, महत्वाची एक विकेट कॅरी झाली आहे. 14 धावा धाव फलकावरती, 35 लक्ष. जरूर धावसंख्या थोडीशी कमी वाटते, पण तरी देखील मैदानावरती गोलंदाजी जबरदस्त होती. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय आणि किपरचं कौतुक करेल, कारण किपरिंग करण्याचा ते प्रयत्न करतायत. जबरदस्त वेग, प्रचंड गती. 22 सिंगल ॲड होईल. थोडीशी मिस्टेक होत असताना जरूर एकदा ॲड झाली आहे, पण ज्यावेळेस तुम्ही किपर असता, ज्यावेळेस वेगवान गोलंदाज असतात, अनइव्हन बाउन्स खेळपट्टीवरती असतो, त्यावेळेस विकेट किपिंग अतिशय अवघड असते. हलेली मैदानावरती पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. 22 धावसंख्या फलकावरती, 15 या आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील पाहायला मिळतोय आलाय बॉल डॉट. जबरदस्त मैदानावरती कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कुणाल आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. लो स्कोरिंग एन्काउंटर आहे, तरी देखील हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, कॅच झाली, ड्रॉप. काउस्कॉर्नर क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर येतील सिंगल कंप्लीट झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना 3रा आणि धावसंख्या फलकावरती 17 पाहायला मिळेल. आपण पाहू शकतो ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन फोकस करायचं आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वर्षी थार होती आणि या वर्षी आपल्याला पाहायला मिळते रोल्स रॉयस, म्हणजे ब्रँडेड कारभार, रॉयल कारभार. रतनबुवा पाटील स्मृती चषकानंतर आपण पाहू शकतो पहिल्यांदाच आपल्याला कुठल्या तरी टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे रोल्स रॉयस, ती म्हणजेच ड्रिंक्स ट्रॉलीच्या भूमिकेमध्ये. म्हणजे रॉयल कारभार, जिथे कांबा आला तिथे रॉयल कारभार आणि जिथे रॉयल कारभार आला तिथे कांबा आला. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की कांब्यामधून सोन्याचा दूर निघतो, पैशाचा पाऊस पडतो आणि तो पैसा देखील चांगल्या पद्धतीने यूज केला जातो. खेळाडूंना देखील स्पेशल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, त्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जातात. तर विनंती असेल, कांबा प्रीमियर लीग आवडला असेल, ही वेगळी संकल्पना आवडली असेल तर या स्पर्धेसाठी, या संकल्पनेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त अशी स्पर्धा आणि जबरदस्त स्पर्धेमध्ये हे जबरदस्त आयोजन, वेगळी संकल्पना, ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला पाहायला मिळते. लोकांना बघण्यासाठी मुश्किल आहे रोल्स रॉयस, पण इथे ड्रिंक्स ट्रॉलीच्या भूमिकेमध्ये आपल्याला रोल्स रॉयस पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जे मात्र 17 म्हणजे विजयासाठी देखील 12 बॉल 18ची आवश्यकता. बारा बॉल 18ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच आम्हाला बाहुबलीचा खेळ बघायला मिळेल का? योगेश दादांची अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळेल का? अर्नॉल्ड आहेत आणि अर्नॉल्डच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. किरण पाहायला मिळतील. किरणच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय. येस, थोडंसं चेंजेस उमेश आता आपल्याला पाहायला मिळतात.
उमेशच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं महत्वाचं. धावसंख्या 17, विजयासाठी 12 बॉल 18ची आवश्यकता. यावेळेस देखील ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. जीवनच्या वतीने कमालीचं क्षेत्ररक्षण. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, 2 धावा कंप्लीट आणि बघता बघता तिसरी देखील कंप्लीट आहे. 2+ कुशंकित क्षेत्रामध्ये बॉल जरूर ट्रॅव्हल होतो. एक्झॅक्टली किती धावा आहेत सर? 3 धावा कंप्लीट होतील. 11 बॉल 15ची मॅच. 11 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. KK11 KK ग्रुप कांबा आणि अर्जुन ग्रुप कांबाच्या वतीने सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पण त्यापेक्षा मॅच जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. 15ची अजूनही आवश्यकता. 11 बॉल 15 धावा विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 11 मध्ये 15 बनतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. जोपर्यंत युवराज आहे तोपर्यंत धावा बनतील हे माहिती आहे KK11 संघाला. दुसरीकडे कुणाल आपल्याला पाहायला मिळतात जे या टीमचे पुरस्कर्ते आहेत. बंटू दादा जोशी आणि भरत दादा जोशी साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी कुणालसाठी आहे. कुणालने जर 3 बॉल 3 सिक्सर मारले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. KK ग्रुप कडून देखील KK ग्रुप कांबा आणि अर्जुन ग्रुप कांबाच्या वतीने देखील 3 बॉल 3 सिक्सर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 11 मध्ये 15ची आवश्यकता. अकरा बॉल विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा उमेश. ऑन साइडला ऑन द नी नटराज स्टाईल मध्ये स्ट्राइक केलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जीवन थोडेसे दूर आलेत. वाईट थ्रो पाहायला मिळाला. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकतो फलंदाज जो आहे तो पोचला देखील नव्हता. तिथे देखील थ्रो जर असता तर मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता विकेटचे पतन होण्याची शक्यता. थोडासा थ्रो वाईड होता. त्याला अनुषंगून या 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 22. 22 धावा धाव फलकावरती. पहिल्या बॉलवरती 3, दुसऱ्या बॉलवरती 2. रोहितजी सिरोशे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. एसटी रक्षण अप्रतिम. कॅच कंप्लीट झाली आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय महत्वाची विकेट. फलंदाज कुणालच्या खेळीचा अंत, युवराजच्या खेळीचा अंत आपल्याला जोशी यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. महेश जोशीच्या षटकाराला महेशजी शिरोशे यांच्या सिक्सर साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. एका षटकाराला 500 रुपये. गोलंदाज तयार. यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. धावेंचा ग्राफ थांबत नाही. 2 धावा कंप्लीट. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 24. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 बॉलमध्ये अजून देखील आपण पाहू शकतो बनल्या गेल्यात 7. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. या 2 बॉलवरती मिनिमम 3 ते 4 धावा येणं गरजेचं आहे. सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या ज्यावेळेस तुम्हाला चेस करायची असते शेवटच्या षटकामध्ये तो पॉझिटिव्ह इंटेंट तुमच्या मनामध्ये असतो, कॉन्फिडन्स असतो. यावेळेस देखील हलक्या हाताने फक्त पुश केलाय. लफ्टेड पुश होता मात्र तरी देखील आपण पाहू शकतो मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजून देखील 7 बॉल 10ची आवश्यकता. 7 बॉल 10 हे विजयाचा इक्वेशन पाहायला मिळतोय. कधी फलंदाजी तर कधी गोलंदाजी, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी KK11 तर कधी आई गावदेवी पठारपाडा असे दोन्ही संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत मात्र चांगल्या खेळाडूंच्या वतीने चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. 7 बॉल विजयासाठी 10 धावांची आवश्यकता हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 7 बॉल 10ची आवश्यकता. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला पाहायला मिळतील फलंदाज नौके.
बंटी पण आता स्ट्राईक चेंज झाली आणि आता समीकरण 6 बॉल 9 ची आवश्यकता. 6 बॉल 9 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. कुणाल मैदानावरती आहे, बंटी खेळत आहेत मैदानावरती. 6 बॉल 9 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. के 11 विपक्ष आई गावदेवी पठारपाडा असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 26. 5 चेंडू 9 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 9 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती किरण. कट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल. सूर मारला होता म्हणजे म्हणेल स्ट्रेच केलं होतं, मात्र आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 27. 8 ची आवश्यकता. 4 बॉल 8 हे विजयाचं इक्वेशन. 4 मध्ये 8 धावा बनतील की नाही हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. पुढील मॅच चलो श्रीडी 11 कांबा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अगेन्स्ट SPK सुपर किंग्स. धावसंख्या फलकावरती 27. 8 ची आवश्यकता. उर्वरित बॉल 4 बॉल 8 हे इक्वेशन असेल. किरणच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, जबाबदारी खांद्यावरती आहे फलंदाज बंटीच्या. बंटी आता मोठा स्ट्रोक खेळू शकतील काय देखील पाहणं गरजेचं. 4 बॉल विजयासाठी 8 धाब्यांची आवश्यकता. 4 बॉल 8 ची आवश्यकता. हा फॉर्म जॅक केलाय लॉंगॉनच्या दिशेला. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि 2 धावा मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 बॉल 6 ची आवश्यकता. 3 बॉल आणि 6 हे विजयाचं इक्वेशन KK 11 संघाला असेल. 3 मध्ये 6 बनतील की आईगाव देवी पठारपाडा संघ 6 धावा डिफेंड करेल. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी धावा बनवणं गरजेचं आहे. 3 बॉल 6 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 मध्ये 6 बनतील का हा प्रश्न आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला किरण पाहायला मिळत आहेत, ज्या किरणला 6 रन थांबवणं गरजेचं आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील बंटी आणि बंटीच्या जोडीला कुणाल. KK इन ऍक्शन मध्ये. KK 11 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय अगेन्स्ट आई गावदेवी पठारपाडा. जो संघ जिंकेल थोडासा पॉझिटिव्ह इंटेंटने जाईल आणि त्यानंतर नेट रन रेट किंवा आपण पाहू शकतो समीकरणाच्या आधारावरती कुठला संघ क्वालिफाय होईल हे देखील पाहणं तितकंच रोचक असणार आहे. 3 बॉल 6 विजयासाठी इक्वेशन. पण ती स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती किरण. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 3 चेंडू 6 ची आवश्यकता. 3 बॉल 6 ची आवश्यकता. ऑन साइडला टर्न केलाय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 31 पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आली सिंगल, त्यानंतर आपल्याला 2 डबल देखील पाहायला मिळतात. डॉट, सिंगल आणि 2 डबल आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या फलकावरती 31. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 2 बॉलवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं. दोन बॉल 4 हे इक्वेशन. मैदानावरती चुरशीची लढत सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. कुठलाही संघ हार मानायला तयार नाही आहे. एकीकडे पठारपाडा संघ आणि दुसरीकडे संघ KK 11. कुठला संघ जिंकेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं. 2 बॉल 4 ची आवश्यकता. मिडऑन मध्ये मिस्टेक पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. वेल स्टॉप बट ब्लाइंड स्पॉट क्रिएट झाला. बॉल साचपडत असताना 2 धावा कंप्लीट फलंदाजाने केल्या. आता 1 बॉल आणि 2 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 2 हे विजयाचं इक्वेशन. कुठला संघ जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं. एकीकडे KK 11 आणि दुसरीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ पठारपाडा असे 2 नामांकित संघ
इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 1 बॉल 2. अनुजजी मोदी साहेबांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतील. पाण्याची सोय करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो पाण्याची भरपूर सारी मागणी असते आणि मोदी साहेबांच्या वतीने आपल्याला पाण्याची सोय, त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत. 1 बॉल 2. 1 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 1 बॉल 2 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 2 हे विजयाचं इक्वेशन असेल. कुठला संघ जिंकेल पाहणं अतिशय महत्वाचं. 1 बॉल 2 धावा. 1 बॉल 2 अशी स्थिती निर्माण झाली आहे बंटीच्या खांद्यावरती. इथून जबाबदारी आहे. बंटी बघूया जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी करू शकेल का. 1 बॉल 2 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती किरण आपल्याला पाहायला मिळतील. ज्या किरणने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती सिंगल, त्यानंतर 3 सलग डबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 1 बॉल 2 ची आवश्यकता. जितक्या डबल मारल्यात आता 1 डबल अजून गरजेची आहे. 1 बॉल 2 हे विजयाचं इक्वेशन. 1 बॉल मध्ये 2 धावा कंप्लीट होतील का हे पाहणं अतिशय महत्वाचं. 1 बॉल 2 ची आवश्यकता. मैदानावरती वाईट बॉल, स्कोर लेवल. त्यामुळे आता 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आणि तिसऱ्या पंचांची मागणी फिल्डिंग टीमच्या वतीने करण्यात आली आहे. सॉफ्ट डिसमिसल, सॉफ्ट सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र वाईड आहे. आणि इथे आपण पाहूया 1 बॉल 1 ची गरज असेल की मॅच फिनिश होईल हे पाहणं महत्वाचं. तिसऱ्या पंचांच्या दिशेला निर्णय सोपवण्यात आलाय. योग्य तो निर्णय पंचांच्या वतीने देण्यात येईल. आणि आपण पाहू शकतो प्रवीण दादांची उपस्थिती पाहायला मिळते. वाईट बॉल, त्यामुळे आता 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. 1 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. किरणच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आतापर्यंत काय केलंय, 29 बॉल कसे टाकलेत हे विसरून जा. आता हा बॉल डॉट टाकणं गरजेचं आहे. 1 बॉल विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. याच दरम्यान आपल्या सर्वांना पाहायला मिळतील स्पर्धेचे प्रमुख घटक अर्थातच पंकज दादांची उपस्थिती पाहायला मिळते. पंकज दादा वेलकम, सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 1 बॉल 1 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 1 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता हे विजयाचं इक्वेशन असेल. बॉलिंग ट्रॅक वरती किरण, स्ट्रायकिंग एंड वरती बंटी. KK11 वर्सेस पठारपाडा अशी लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आलेली जी मात्र सिंगल, पण एक्झॅक्टली काय घडलंय हे पाहणं गरजेचं आहे. मैदानावरती सिंगल कंप्लीट. सो येस, KK11 संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन KK11. हार्ड लक, टफ लक. आई गावदेवी पठारपाडा संघ फार चांगला खेळ दोन्ही संघांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला.